विनोद माने या मॅच मध्ये जर बॅटिंग साठी केव्हाही उतरला तर विजेंद्र दोडो यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 501 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. ही संधी आहे बॅटर साठी, परंतु या मॅच मध्ये बॅटिंग साठी येईल का ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि सुमितने या मॅच मध्ये जर कॅच कंप्लीट केली तर डोडो यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक फक्त सुमित साठी हे पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवर अजित चव्हाण ऑन फायर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड, दांडी गोल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार. बॅटर अमित. फास्ट अँड फ्युरियस बॉलर आहे अजित चव्हाण. ज्या ज्या वेळेला आपण मोठमोठ्या ओपनच्या टुर्नामेंट पाहता त्यामध्ये अजित चव्हाणला बॉलिंग करत असताना आपण अनेक टुर्नामेंट मध्ये पाहतो आणि फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग त्यांच्या माध्यमातून अनेकदा आपण पाहिलेली आहे आणि त्याचं प्रत्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर दिलं आहे. अजित चव्हाणने पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली आहे या मॅच मध्ये. बॅटर अमितची ध्रुवी 11 ला पहिला झटका या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वर बॅटिंग साठी शिवनंदन. जबाबदारीने पार्टनरशिप आता या मॅच मध्ये ध्रुवी 11 साठी करायची आहे दोन बॅटरला. कारण चांगली बॉलिंग या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर अजित चव्हाणची आपण पाहिली आहे. दुसरा बॉल या मॅच मध्ये न्यू बॅटर शिवनंदन साठी. ओर द विकेट ने तेस्तरार बॉल या मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील होतीये. आशाभूत नजराने पंचांकडे पाहिलं जात आहे, परंतु तटस्थ पंच आहेत या मॅच मध्ये. लेग बायची एक सिंगल आहे. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल ध्रुवी 11 टीमची 1 धाव 2 बॉलच्या समाप्तीनंतर. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्ड वर 1 धाव आणि 1 विकेट. पुढील बॉल खोलातला बॉल या मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटरला हात खोलू देत नाहीये. बॉलर आदित्य चव्हाण चांगली बॉलिंग या मॅच मध्ये करत असताना डॉट बॉल फेकलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर फुटबॉलचा स्कोर आपण स्कोर बोर्ड वर पाहता 1 वर 1. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव काढली जाते. 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 2 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मधले. फुलटॉस बॉल या मॅच मध्ये आणि संधीचं सोनं या मॅच मध्ये करत असताना 6 धावा ऑन साइडला स्लॉक स्वीप आपण पहिला षटकार या मॅच मध्ये ध्रुवी 11 टीम साठी. बॅटर शिवनंदन यांच्या बॅटमधनं 6 धावा येतात. तुषार यांच्या बॅटमधनं 6 धावा येतात. 6 धाव्यांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 8 धावा. पहिल्या ओव्हर मधला 1 बॉल शिल्लक 8 धावा धावपलकावर. मेंढरडरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 6 धावा या मॅच मध्ये तुषार यांच्या बॅटमधनं आलात. शेवटचा बॉल मेंढरडरी पॉवर प्लेच्या ओव्हर मधला बॅटर तुषार साठी आदित्य चव्हाणचा. बॅटची टॉप एज थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 6 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. 9 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 9 धावा आणि 1 विकेट गमावली आहे. मैदानाच्या आतमध्ये ध्रुवी 11 टीमने 18 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले.
थोडंसं फास्ट क्रिकेट सुमित स्ट्रायकर या मॅच मध्ये आपण सुद्धा करा. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर प्रज्वल येतात बॉलिंग साठी दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवर यश प्राप्त होत आहे बॉलरला दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आदित्य चव्हाणला विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर या मॅच मध्ये विकेट प्राप्त होतीये बॉलरला. आणि ध्रुवी 11 साठी या मॅच मध्ये आता धावा येत नाहीयेत, विकेट गमावल्या जात आहेत बॅटिंग करत असताना. दुसरी विकेट गमावली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 9 धावा आहेत. सुमित यांच्या माध्यमातून रनआउट साठी थ्रो सुद्धा केला तरी 501 रुपयाचं पारितोषिक वैजेंद्र यांच्या माध्यमातून आहे. बक्षिसांची खैरात खऱ्यात यांच्या माध्यमातून होती आहे आणि क्रिकेटचं वेड प्रेम आहे आणि या ठिकाणी ते व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा पाईन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल, एक धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. धावपलकावर 10 ऑन स्कोर बोर्ड. 2 बॉलची समाप्ती. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर गुंडू यांना आपण पाहताय. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त, दुसऱ्या बॉलवर एक धाव पाईन लेग रिजन मध्ये. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येतोय बॉलरला. तांबलेत पुन्हा एकदा तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. चांगली बॉलिंग, बॉडी लाईन अटॅक या मॅच मध्ये आपण पाहताय गुंडू यांच्या माध्यमातून. परंतु एक धाव बाईच्या स्वरूपात या मॅच मध्ये कंप्लीट होत असताना एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर 11 धावा. 11 ऑन स्कोर बोर्ड. 2 विकेट लॉस. ध्रुवी 11 टीमची परिस्थिती आपण स्कोर बोर्ड वर पाहताय. कडाकेदार ऊन असताना सुद्धा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा अनेक प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. सेक्टर 20 प्रीमियर लीग पर्व दुसरं. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॉलिंग या मॅच मध्ये करत असताना आपण पाहताय सुमित स्ट्रायकर टीमला. अटॅक केलाय पहिल्या ओव्हर मध्ये आदित्य चव्हाण आणि तदनंतर या मॅच मध्ये चांगली बॉलिंग गुंडू आपल्या टीम साठी करतोय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. यस, 2 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हर मधले. शॉर्ट ट्रॅकर बॉल, फुल पॉवरफुल चांगला स्ट्रोक या मॅच मध्ये मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. 6 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल जाऊन पोहोचत असताना ध्रुवी 11 ची 17 धावा. या मॅच मध्ये अशाच पद्धतीने धावा बनवायच्या आहेत ध्रुवी 11 ला. धावा येत नव्हत्या, तदनंतर या मॅच मध्ये चांगला स्ट्रोक बॅटर तुषारच्या बॅट मधनं हा दुसरा षटकार आपण या मॅच मध्ये पाहताय. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 18. बारा बॉलचा खेळ कंप्लीट. 2 ओव्हरची समाप्ती. 18 धावा स्कोर बोर्ड वर ध्रुवी 11 टीमच्या आणि 12 बॉल शिल्लक या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मधले तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर मनीष
तुषार आणि हरी या मॅच मध्ये आता बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. तुषारने चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. 2 षटकार त्यांच्या बॅट मधनं या मॅच मध्ये आलेत, परंतु अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. फायटिंग स्कोर या मॅच मध्ये उभा करेल का बॅटर हे मात्र पाहायचं आहे. रिव्हर्सचा टीम या मॅच मध्ये अनसक्सेसफुल ठरतोय बॅटर तुषारचा. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये मनीष सुद्धा करतोय. पहिला बॉल डॉट फेकण्यामध्ये यश त्याला प्राप्त झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली आणि सुरुवात दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली झाली आहे. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तुषारच्या बॅटमधनं दुसऱ्या बॉलवर षटकार येतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 धावा. 24 ऑन स्कोर बोर्ड, 24 धावा स्कोर बोर्डवर. या मॅच मध्ये तुषार अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह दर्जाचा क्रिकेट पेश करतोय. 3 षटकार या मॅच मध्ये वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं येत असताना आपण पाहताय. ऑन साईडला या मॅच मध्ये अटॅक केला जातोय बॅटर तुषारच्या बॅटमधनं. षटकारांची आतषबाजी होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 धावा आहेत. पहिला बॉल बॉलरच्या नावावर एक तेरी तो एक मेरी ना तारीफ मेरी ना मजाक तेरा मत कर गुरुर. इस क्रिकेट का एक दिन खाक तेरा और एक दिन खाक मेरा. सड्यासारखा रंग बदलणारा केला मित्रांनो क्रिकेट. कधी कोण जिंकेल या मॅच मध्ये सांगता येत नाही. क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी काय घडेल सांगता येत नाही. एका बॉल मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. 6 बॉल मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आहे. 1 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 25 धावा. 25 ऑन स्कोर बोर्ड. पंचवीस धावा धावपलकावर पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. तुषारने चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आतापर्यंत केली आहे. शॉर्ट पिच बॉल आणि बॉल लॉंग लेग सीमा रेषा बाहेर. 6 धावा षटकार. 6 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर या मॅच मध्ये 31 धावा. 31 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना या मॅच मध्ये तुषार आता जबरदस्त इनिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट ऑन साईडला. 10 बॉल मध्ये 22 धाव्यांची एक जबरदस्त इनिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय बॅटर तुषार. पुढील बॉल मॅच मध्ये मैदानाच्या आत मनीषचा. पुन्हा एकदा या मॅच मध्ये शानदार बळदार असरदार 6 धावा षटकार. तुषार या मॅच मध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीये. जबरदस्त बॅटिंग. षटकारांची आतषबाजी ऑन साईडला. फुल पेस ऑफ द बॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि फोर्स करत असताना ऑन साईडला एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहताय तुषारच्या बॅट मधनं. 6 धाब्यांसाठी षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 37 धावा. शेवटचा एक बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हर मधला. तिसऱ्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक. 37 धावा स्कोर बोर्डवर. मनीषचा पुढील बॉल तुषारसाठी. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. लॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. या मॅच मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. आणि पार्टनरशिप क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि पार्टनरशिप या 2 बॅटरने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 आणि वैयक्तिक 12 बॉल मध्ये 31 धाव्यांची एक जबरदस्त इनिंग. 18 बॉल मध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक. एक शॉर्ट रन आहे. यस 39 धावा स्कोर बोर्डवर. एक धाव मायनस होती आहे स्कोर बोर्ड मधून, कारण 1 रन शॉर्ट रनची आहे. जबरदस्त पंचगिरी सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहताय ऑन पिल अंबारच्या माध्यमातून. पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण आहे. आणि चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पंचांची सुद्धा पाहताय. अनेक असं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमातून
प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाचे कष्ट आणि या कष्टातून खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा पर्व दुसरं सेक्टर 20 प्रीमियर लीग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेटचं विश्व, क्रिकेटचं विश्व आणि त्यामध्ये रंगणारा क्रिकेटचा अद्भुत खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण सुमित स्ट्रायकर पाहताय, एका बाजूला ध्रुवी 11. या दोन टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 18 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 धावा, 2 विकेट गमावल्या ध्रुवी 11 टीमने आणि शेवटची ओव्हर आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर कमलेश रेड्डी यांना आपण पाहताय. पहिला बॉल खोलवर पद्धतीचा एक सिंगल आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 41 धावा. पुन्हा एकदा एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 42 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल आपण पुल करायचा प्रयत्न या मॅच मध्ये. डेड बॉल आहे. यस, डेड बॉलचा इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा. चांगला स्ट्रोक या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना परंतु चांगला झेल कंप्लीट होत असताना आणि फायनली या मॅच मध्ये आता विकेट गमावतोय ध्रुवी 11. तुषार या मॅच मध्ये होतो आहे. चांगली कामगिरी करून बाद. पुढील मॅच ध्रुविका 11 आणि त्यांच्या विरुद्ध न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 42 42 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना एक डिक्लेअर स्वरूपात धाव येते आणि एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 43 43 धावा. पहिल्या इनिंग मधला एक बॉल शिल्लक आहे. फुलटॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅचची संधी. कॅच ड्रॉप झाली आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट होती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मखदूम ने एक भी कैच पकड़ा इस मैच में तो विजेंद्र यादव डोडो की तरफ से 5001 रुपए का पारितोषिक यहाँ पे दिया जाएगा. चोवीस बॉल मध्ये 46 धाब्यांचं आव्हान या मॅच मध्ये सुमित स्ट्रायकर टीम समोर. पहिल्या इनिंग मध्ये 45 धावा बनवल्या ध्रुवी 11 टीमने आणि 46 धाब्यांचा पाठलाग या मॅच मध्ये सुमित स्ट्रायकर टीमला सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे.
पुढील मॅच ध्रुविका 11 आणि त्यांच्या विरुद्ध भोर 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ध्रुविका 11 आणि त्यांच्या विरुद्ध भोर वॉरियर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी लगेचच उपस्थित व्हा. आपण लगेच पुढील मॅचचा टॉस करतोय. सेकंड इनिंग मध्ये 46 धाब्यांचा पाठलाग या मॅच मध्ये सुमित स्ट्रायकरला करायचा आहे. पुढील मॅचचा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स मध्ये टॉस करतोय. मी विनंती करेल आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा. एका बाजूला ध्रुविका 11 आणि त्यांच्या विरुद्ध भोर वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान एक महत्वपूर्ण मॅचचा केला जाईल टॉस. चला सलामीवीर बॅटर सुमित स्ट्रायकर टीम आपण लवकरात लवकर पाठवा. 24 बॉल मध्ये 46 धाब्यांचा पाठलाग या मॅच मध्ये सुमित स्ट्रायकरला करायचा आणि एका बाजूला धावा डिपेंड करायच्या आहेत ध्रुवी 11 टीमला. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य चव्हाण आणि त्याच्या सोबतीला बॅटर दिनेश. ध्रुविका 11 टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं भोर वॉरियर्स टीमला. पुढील मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल परंतु ही मॅच तेवढ्याच ताकदीची मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. सेकंड इनिंगला आता सुरुवात होती आहे. 24 बॉल मध्ये 46 धाब्यांची गरज सुमित स्ट्रायकर टीमला आहे. अनेक प्रेक्षकांच्या नजरा खऱ्या आणि HD लाईव्हच्या माध्यमातून वेधल्या जात आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. चल थोडंस फास्ट क्रिकेट करा मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. ऑन फील्ड अंपायर आपण सुद्धा थोडीशी वॉर्निंग द्या. लवकरात लवकर मॅच सुरू करा. 24 बॉल मध्ये 46 धाब्यांची गरज असताना या मॅच मध्ये कोण जिंकेल मॅच, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, काय घडेल काय बिघडेल क्रिकेटच्या खेळामध्ये सेकंड इनिंग मध्ये हे पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग आपण चारही बाजूला पाहताय. क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय. सेक्टर 20 प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि एक महत्वपूर्ण मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये 46 धाब्यांचा पाठलागाला सुरुवात होती आणि पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर शिवनंदन शुक्ला पहिल्या स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वर तयार आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर आपण दिनेश यांना पाहताय आणि अनेक वर्षांचा अनुभव घेऊन नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आदित्य चव्हाण. पहिलाच बॉल ते स्तरार बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. शिवनंदन शुक्ला यांनी डॉट बॉल फेकलाय. चांगली मॅच नक्की रंगेल कारण दोन्ही टीम कडे क्षमता आहे मॅच जिंकण्याची. दोन्ही टीम कडे प्लेइंग 11चा विचार केला. बॉलिंग बॅटिंग लाईनअप चांगला आहे आणि चांगला खेळ प्रेक्षकांना अपेक्षित आहे आणि जो चांगला खेळ या मॅच मध्ये दोन टीमच्या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला भेटेल. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता मैदानाच्या आतमध्ये पुल करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल शिवनंदन शुक्ला यांच्या माध्यमातून आपण पाहताय. दिनेश यांच्या विरुद्ध चांगली बॉलिंग होती आहे. बाईक पुटला जाऊन फक्त बॉलला दिशा दिली आहे. ऑन दी मार्क एक धाव काढली जाते. चांगला क्रिकेट आहे कारण ज्या वेळेला बॅट मधनं धावा येत नाही डॉट बॉल येत होते आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवर समजदारीचा क्रिकेट एक धाव काढली गेली. 1 इज बेटर दॅन 0. शून्यापेक्षा एक धाव खूप महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये आणि एक धावाने धावसंख्या ओपन झाली आहे स्कोर बोर्डवर सुमित स्ट्रायकर टीमची. 3 बॉलच्या समाप्तीनंतर एक धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 आणि स्ट्राइक एंडला बॅटर आता आदित्य चव्हाण आणि पुढील बॉल शिवनंदन शुक्ला यांचा बॅटर आदित्य चव्हाण साठी. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला मिड विकेटच्या बाहेर बॉल फरार. 6 धावा
षटकार. 6 धाब्यांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा फ्लाय होत असताना, गती पकडत असताना आणि क्षमता आदित्य चव्हाणकडे आहे. अनेक मोठ्या स्पर्धेचा अनुभव खऱ्या अर्थाने आदित्य चव्हाणकडे आणि त्या एक्सपिरियन्सचा वापर या मॅच मध्ये करत असताना ओव्हर पिच बॉल होता. चांगले टायमिंग, बॉटम एंडचा चांगला वापर आणि मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं 6 धाब्यांसाठी षटकार आणि धावसंख्या 7 धावा. शिवनंदन शुक्लाच्या विरुद्ध षटकार मारलाय. फाईन लेग रिझन मध्ये एक धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. 46 धाब्यांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा. 8 धावा स्कोर बोर्डवर आहेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. मी तर म्हणेल दोन्ही टीमच्या बाजूने मॅच अजूनही बॅलन्स आहे, कारण चांगली बॉलिंग पहिल्या 3 बॉलवर, तदनंतर 6 धावा, तदनंतर एक सिंगल या मॅच मध्ये शिवनंदन शुक्ला यांनी खर्च केली आणि तदनंतर एक कमालीचा शॉट आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटर अजित चव्हाणच्या बॅटमधनं पाहताय. षटकार आला. 6 धाब्यांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धाबा. 6 बॉलचा खेळ कंप्लीट. 14 धाबा स्कोर बोर्डवर. अठरा बॉल मध्ये 32 धाब्यांची गरज. 18 फॉर रिमेनिंग 32 रिक्वायर्ड. 18 बॉल 32. सन्मान्य आदरणीय अशोकजी कांबळे यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. कसला डेड बॉल आहे. 6 मारला तो डेड बॉल आहे. यस डेड बॉल आहे. यस, स्पर्धेचा नियम आहे, जर तारेला बॉल लागला तर डेड बॉल असेल. हेच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत पंच. शॉर्ट ट्रॅकर बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये आणि किती धावा ते या बॉलवर प्राप्त होतील. 4 धावा. 4 धाव्याच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. अजित चव्हाण चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतोय. चौकार आलाय या मॅच मध्ये अजित चव्हाणच्या बॅटमधनं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 6 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा आहेत. विकेट गमावली नाहीये. जमेची बाजू आहे सुमी स्ट्रायकर टीम साठी, परंतु अजूनही 18 बॉल आहेत. 46 धाब्यांचा पाठलाग या मॅच मध्ये करत असताना सुरुवात चांगली झाली आहे, कारण आदित्य चव्हाणच्या बॅटमधनं षटकार आणि चौकार या मॅच मध्ये आलाय शिवनंदन शुक्लाच्या विरुद्ध. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. अजूनही 18 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 34 धाव्यांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर तुषारने पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी केली आहे, ध्रुवी 11 साठी, आणि आता या मॅच मध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने राहील हे मात्र पाहायचं आहे. तुषार येत आहेत बॉलिंग साठी दुसऱ्या ओव्हर मध्ये. प्रत्येकाला जबाबदारीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी करायचं आहे. जो योग्यरित्या जबाबदारी या क्रिकेट मध्ये पार पाडेल तो मात्र या मॅच मध्ये विजयी होईल. नाही, जबाबदारीचं टॉनिक खऱ्या अर्थाने तुम्हाला प्यावं लागेल आणि योग्य रीतीने कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. क्रिकेटमध्ये नावाला महत्व आहे, कारण नाव कमवण्यासाठी तुम्हाला काम योग्यरित्या करावंच लागेल. क्रिकेटमध्ये नावाला जितकं महत्व आहे तितकंच तुमच्या कामाला सुद्धा महत्व आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती करतोय. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड व टीमची टोटल 13 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल
चांगला स्ट्रोक या मॅच मध्ये. आदित्य चव्हाणच्या बॅट मधनं 6 धावा येत आहेत. षटकार आणि षटकार याच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर निर्णय यस निर्णय येतोय पंचांचा. 6 धावा आहेत. षटकार धावसंख्या स्कोर बोर्ड वर 19 धावा. शॉर्ट पिच बॉल मिड विकेटच्या बाहेर 6 धावा. या मॅच मध्ये आदित्य चव्हाण कमालीचं प्रदर्शन करतोय आपल्या टीम साठी. बॉलिंग करत असताना चांगली बॉलिंग, बॅटिंग करत असताना आक्रमक रवैयाची बॅटिंग आपण पाहताय. अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट, षटकारांची आतषबाजी या मॅच मध्ये करत असताना आदित्य चव्हाणच्या बॅट मधनं फुलचा देखना स्ट्रोक. षटकार धावसंख्या स्कोर बोर्ड वर 6च्या मैदानी जाऊन पोहोचती आहे. 25 धावा. डेड बॉलचा इशारा येतोय पुन्हा एकदा. बॉल तारेला लागतो आहे. याच अनुषंगाने डेड बॉल. बॅटरला खऱ्या अर्थाने लक फॅक्टर या मॅच मध्ये नशिबाने साथ दिली आहे. 15 बॉल मध्ये 21 धाब्यांची गरज अजून या मॅच मध्ये सुमी स्ट्रायकर टीमला आहे. ध्रुवी 11 टीमच्या विरुद्ध. चांगला बॉल आता बॉलर तुषारचा आदित्य चव्हाणच्या विरुद्ध. डॉट बॉल आलाय. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होतीये. 1च्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर 26. 26 ऑन स्कोर बोर्ड. शॉर्ट पिच बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. षटकार. आदित्य चव्हाण या मॅच मध्ये षटकारांची आतषबाजी करतोय. शॉर्ट ट्रॅकवर बॉल होता. फुल स्ट्रोक आपण पाहताय. आदित्य चव्हाणच्या बॅट मधनं चांगली बॅटिंग सुमी स्ट्रायकर टीम साठी होती आहे. आणि धावसंख्या स्कोर बोर्ड वर 32. 7 बॉल वैयक्तिक फेस केलेत. 29 धावांवर बॅटिंग या मॅच मध्ये आदित्य चव्हाण करतोय आपल्या टीम साठी. कमालीचं प्रदर्शन, जबाबदारीने क्रिकेट. बत्तीस धाबा स्कोर बोर्ड वर टीमची टोटल किती पाहिजे. 13 बॉल मध्ये 14 धाब्यांची गरज. जवळपास रेन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये येऊन राहिलंय. 13 बॉल आणि 14 धाबा. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला. लॉफ्टेड स्ट्रोक. लॉंग ऑन बॉर्डर लाईन सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 38. ओव्हरची समाप्ती. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 38 धावा स्कोर बोर्ड वर. पुढील मॅच भोर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध ध्रुविका 11. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये. 38 धावा स्कोर बोर्ड वर आहेत. 12 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करा बॉलिंग करणारी टीम. थोडस सहकार्य करा. 12 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज सुमी स्ट्रायकर टीमला मॅच जिंकण्यासाठी. वाईटचा इशारा आलाय. थोडस सोपं अवघड आता लक्ष या मॅच मध्ये होते. सुमी स्ट्रायकर साठी 7 धाब्यांची गरज आहे 12 बॉल मध्ये. चांगली बॅटिंग आपण या अपूर्ण इनिंग मध्ये आदित्य चव्हाणची पाहिली. षटकारांची भाषा बोलली गेली बॉलरच्या विरुद्ध. आदित्य चव्हाणच्या बॅट मधनं
चांगला बॉल या मॅच मध्ये आपण बॉलर अजय यांच्या माध्यमातून पाहताय. चांगल्या टप्प्यावर लाईनवर लेंथवर बॉल डिलिव्हर झाल्यानंतर विकेट मधून थोडासा स्पीड प्राप्त होत होता बॉलरला आणि डॉट बॉल फेकलाय बॉलर अजयने. चांगला क्रिकेट बॅकफुटला येत असताना डिफेन्सिव्ह क्रिकेट बॉलला फक्त अशी ढकल एक सिंगल काढली आहे, कारण जमेची बाजू या मॅच मध्ये अजित चव्हाण स्ट्राईकवर असणे, कारण त्या बॅटरच्या माध्यमातून षटकार या मॅच मध्ये आले आहेत आणि त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम या मॅच मध्ये दिनेश करतोय. चांगला क्रिकेट आपण दोन बॅटरच्या माध्यमातून पाहताय. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुषार पोहोचतायत बॉलवर. एक धाव काढली जाते अजित चव्हाणच्या बॅट मधनं. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर 41 धावा. 9 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज. पाईन लेक रिझन मध्ये एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात 4 धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅटर दिनेश. डॉट बॉलची सांगता होतीये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट या मॅच मध्ये होतोय आणि बॅटर दिनेश या मॅच मध्ये बाद होतोय. 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 42. 6 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज आहे सुमी स्ट्रायकर टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येणार नंबर 3 वर मनोज सुतार बॅटिंग साठी येत आहेत. लेफ्ट हँडर बॅटर कम टू द क्रीज. 6 बॉल्स रिमेनिंग फॉर रिक्वायर्ड. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर अर्पित. चला थोडंसं फास्ट क्रिकेट करा दोन टीम. चांगला क्रिकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट समजदारीचा क्रिकेट आपण बॅटरच्या माध्यमातून पाहताय. मनोज सुतारच्या बॅट मध्ये एक धाव काढली जाते. 5 बॉल मध्ये 3 धाब्यांची गरज. आउटसाइड लेग स्टंप या सिटीचा वाईट बॉल. 2 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. मॅच जिंकण्यासाठी सुमी स्ट्रायकर टीमला. चांगलं प्रदर्शन बॉलिंग करत असताना आणि दुसऱ्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग आदित्य चव्हाणची आणि तदनंतर विजयाच्या दिशेने आगागोज करत असताना टीम आपण सुमी स्ट्रायकर पाहताय ध्रुवी 11 टीमच्या विरुद्ध. पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईट बॉलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 45 धावा आणि 1 धाब्याची गरज 5 बॉल मध्ये. फुल टॉस बॉल या मॅच मध्ये कॅचची संधी निर्माण. तुषारने चांगला झेल पकडलाय आणि आदित्य चव्हाण या मॅच मध्ये बाद होतोय. चला नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. 1 धाब्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
4 बॉल मध्ये 1 धावेची गरज. न्यू बॅटर मनीष वाघमारे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 4 वर दाखल. 4 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये डॉट बॉल आले तर मॅच बनू शकते, कारण शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते. क्रिकेट मध्ये सांगता येत नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 बॉल आणि 1 धाव. पुढील बॉल या मॅच मध्ये न्यू बॅटर मनीष साठी 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी फेरबदल आपण पाहताय. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर आता बाद होतोय. या चुका क्रिकेटमध्ये मार्क पडतायत सुमी स्ट्रायकर टीमला. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. मॅच बनली आहे, मॅच मध्ये मजा येते, कारण 2 बॉल मध्ये 1 धाव बनवणं अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये सुमी स्ट्रायकर टीमला. दोन बॉल मध्ये 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी कमलेश रेड्डी येत आहेत. 2 बॉल 1 धावेची गरज. चांगली बॉलिंग आतापर्यंत या मॅच मध्ये बॉलर अजितची राहिली आहे. अर्पित चांगला स्ट्रोक या मॅच मध्ये. मॅच फिनिश होती. अभिनंदन सुमी स्ट्रायकर टीम. हार्ड लक बॅड लक ध्रुव 11 टीम. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदित्य चव्हाण. सेकंड इनिंग मध्ये षटकरांची आतषबाजी करत असताना एक जबरदस्त इनिंग साकारली गेली आणि पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग आणि ठरलाय सुमी स्ट्रायकर टीमचा आदित्य चव्हाण मॅन ऑफ द मॅच. ध्रुविका 11 टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले भोर वॉरियर्स टीमला. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. ध्रुविका 11 टीमला विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच लाईन अप करा आणि आपले फील्डिंग सेट करा.